नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. नेपाळी बाग कामगारांना घेऊन रत्नागिरीत येणारी खासगी बस आंबा घाटात चक्री वळणावर संरक्षण कठडा तोडून 80 फूट खोल दरीत कोसळली. केवळ देव बलवत्तर दरीतील झाडीत गाडी अडकल्याने सर्व प्रवासी बचावले. शुक्रवारी पहाटे 5च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामध्ये 24 जण जखमी झालेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की नेपाळमधील बाग कामगार मध्य प्रदेशमधून खासगी बस क्रमांक MP13P1371 मध्यरात्री कोल्हापूरहून रत्नागिरीला निघाले होते. गाडीत 115 प्रवासी बसले होते. घाटात चालकाच्या डोळ्यावर झापड आल्यानं गाडीवरील ताबा सुटल्याने संरक्षण कठडा तोडून 80 फूट खोल दरीत बस कोसळली. दरीत झाडामध्ये बस अडकल्याने मोठा अनर्थ टळला. यात काही प्रवासी जखमी झाले असून जखमींना साखरपामधून रत्नागिरीमध्ये शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस आणि आंब्यातील तरुणांचे पथक तासाभरातच पोहोचले. 24 जखमींना साखरपा रुग्णालयात दाखल केलं असून अधिक तपास साखरपा पोलीस करतायत. बसची क्षमता 60 असताना गाडीत दुपटीने प्रवासी बसवले होते. दरीत गाडी कोसळली तेव्हा सर्व झोपेत होते. कोकण वार्ता न्यूज, रत्नागिरी. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.